नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधला आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. दीपिका यांचा एक प्रश्न आलाय. त्या विचारतायत, माझं वय 25 वर्ष आहे. सध्या माझा 3रा महिना चालू आहे. सुरुवातीपासूनच मला ॲलोपॅथीची औषधं सूट होत नाहीत. प्रेग्नन्सीमुळे मला डॉक्टरांनी कॅल्शियम, आयर्न वगैरे सप्लिमेंट्स दिलेली आहेत, पण त्यामुळे मला होतंय कॉन्स्टिपेशन. याला पर्याय म्हणून काही आयुर्वेदिक औषधं असतात का? दीपिका, तुम्ही हा खूप छान प्रश्न विचारला आहे आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर आहे हो. प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियम, आयर्न, हिमोग्लोबिन वगैरे सर्व गोष्टींचं प्रमाण योग्य राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधं घेता येतात. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्यासह गर्भसंस्कारांवर काम करताना आम्ही आजवर अशा कितीतरी केसेस पाहिलेल्या आहेत की त्यांना संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये एकही ॲलोपॅथिक औषध घेण्याची गरज पडलेली नाही. फक्त आयुर्वेदाचं औषध घेऊन स्वतःचं आणि बाळांचं असं दोघांचंही आरोग्य उत्तम राहू शकतं. मुळात आयुर्वेदातील सगळी औषधं सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेली असतात. त्यामुळे त्यांचा शरीराकडून अगदी सहजपणे स्वीकार होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे ती अंगी लागतात. कन्व्हेन्शनल मेडिसिन्समुळे बऱ्याचदा काय होतं तर रिपोर्ट्समध्ये सुधारणा होते, पण त्रास मात्र कमी होत नाही. आयुर्वेदिक औषधांनी मात्र हिमोग्लोबिन, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड वगैरे सगळ्या गोष्टी रेंजमध्ये तर राहतातच, पण आतली शक्तीसुद्धा वाढते आणि बाळापर्यंत व्यवस्थित पोचते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. दीपिका, प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमधला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करा. आयुर्वेदातील प्रवाळ पंचामृत, कामदुधा, ताप्यादी लोह यासारखी औषधं, सकाळी पंचामृत, डिंक खारकेचं दूध, अंजीर, तुपासह खजूर, डाळिंब असा आहार घेण्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आरोग्यशाहीसाठी तुम्हीही तुमचा प्रश्न स्क्रीनवर स्क्रोल होणाऱ्या ईमेल आयडीवर पाठवू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.